नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका घेणार। मंत्रिपद हुकल्यानं नाराज भुजबळांची आक्रमक भूमिका। चौदा डिसेंबरला फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाबद्दल शब्द दिला होता। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट, नाराजी नसल्याचं सांगत खदखद व्यक्त। सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली, फडणवीसांची माहिती, केंद्राकडून वेगळी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं केलं स्पष्ट। तर चर्चेचा दावा मुनगंटीवारांनी मात्र फेटाळला। विधानसभेत 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद। विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांची मागणी। पटोलेंकडून सवाल उपस्थित, तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल, सरकार तयार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। एक देश एक निवडणूक विधेयक उद्या संसदेत सादर होणार, सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, शहरात सकाळपासूनच धरणं आंदोलन, गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद। जवाहरलाल नेहरू आणि माउंटबॅटन यांच्यातील पत्र व्यवहारावरून नवा वाद, पत्र सोनिया गांधींनी आपल्याकडे मागवून घेतलं, संबित पात्रांची टीका। गांधी घराण्याला काय लपवायचं होतं, संबित पात्रांचा संतप्त सवाल। जगज्जेत्या डी गुकेशचं चेन्नईच्या विमानतळावर भव्य स्वागत, बुद्धिबळपटूच्या हजारो चाहत्यांची स्वागतासाठी गर्दी, घरापर्यंत मिरवणूक। राज्यामध्ये थंडी वाढणार, येत्या 3 ते 4 दिवसात अनेक भागामध्ये पारा 10च्या खाली घसरण्याचा अंदाज। नगरमध्ये 5, पुण्यात 7 अंश तापमान, मुंबईतही गारठले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।